आजच्या मननाकरिता आणि त्याच्या गौरवाकरिता आपण अ, पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 13 ते 16 या वचनांमधून आज आपण मनन करणार आहोत. पहिले तिमोथी 6वा अध्याय 13 पासून पुढे मी वाचतो. सर्व प्राणीमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पिलाता समक्ष स्वतःविषयी चांगला पत्कार केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राख. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, त्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणी माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही. तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवेल. त्याला सन्मान व पराक्रम युगानयुग आहे. आमेन. खरोखर या ठिकाणी या वचनांमधून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव पाहावयास मिळत आहे. पाऊल तिमोथ्या या तरुणाला मार्गदर्शन तो करत आहे, सद्बोध करत आहे. परमेश्वराच्या वचनातून त्याला तो मार्गदर्शन देत आहे आणि या वचनातून किंवा या वचनाद्वारे तो त्याला उत्तेजन देखील देत आहे. सर्वात प्रथम ज्यावेळेस या वचनांमधून तो बोलत आहे, त्यावेळेस या पत्राद्वारे तो बोलत आहे, त्यावेळेस तो अनेक गोष्टी तिमोथ्याला त्याने शिकवलेल्या आहेत, मार्गदर्शन त्याने केलेलं आहे. आणि जे वचन आपण वाचलं त्या वचनांमधून आपल्याला पाहावयास मिळतं की त्याने सर्वात मोठं उदाहरण तिमोथ्या पुढे ठेवलेलं आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं. आणि ते अशा प्रकारे की प्रभू येशू ख्रिस्त हा त्याने आपल्या जीवनामध्ये नित्य आपली जी साक्ष आहे किंवा त्याचा स्वतःचा जो पत्कर आहे तो त्याने टिकून ठेवलेला असं आहे. आणि म्हणून तो सुरुवातीला 13व्या वचनामध्ये असं म्हणतो की सर्व प्राणी मात्राला जीवन देणारा जो देव, खरोखर परमेश्वर आपला जो तारणारा परमेश्वर आपला जो देव तो जीवन देतो आणि ते जीवन सर्वांसाठी उपलब्ध आहे. या जगातील जे लोक आहेत, आपण जे विश्वासणारे आहोत, आपल्याला देखील परमेश्वराने हे जीवन दिलेलं आहे. आणि आपल्याला आध्यात्मिकरित्या देखील आपण पाहतो की त्याने आत्मिक जीवन देऊन, त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन देऊन, त्याने म्हणजे जे शारीरिक जीवन आहे त्या पलीकडे देखील त्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे. परंतु जे अजूनही ज्यांनी विश्वास ठेवलेला नाही देवावरती, त्यांच्यासाठी देखील ही संधी आजही उपलब्ध आहे की प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरती विश्वास ठेवून ते तारण प्राप्ती करून ह्या जीवनामध्ये ते येऊ शकतात. कारण का परमेश्वराने त्याच्या वचनामधून हे सांगितलेलं आहे की हे जीवन सर्वांसाठी आहे आणि सर्व प्राणी मात्रांना तो जीवन देतो. आपण जर या विषयाला धरून जर काही वचनं पाहिले तर विशेष करून प्रेषितांचे अनेक वचनांद्वारे संपूर्ण शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की जीवनाविषयी देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. काही ठळक वचनं आपण पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन असं म्हणतं की आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. परमेश्वर या ठिकाणी किंवा त्याचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की त्याला काहीच उणे नाहीये. परमेश्वर सर्व समर्थ, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पूर्णतेस होतात, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समावलेल्या आहेत. आणि परमेश्वराला उणे काय आहे बरं सांगा? काहीच नाही. परमेश्वराच्या हातामध्ये सर्व गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस म्हणून मनुष्याचं या ठिकाणी विचार करण्यात येतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. परमेश्वर प्रत्येकाला जीवन देतो, तो सर्व काही स्वतः परमेश्वर देतो. आणि म्हणून आज आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये आहे, परमेश्वराने हे जे जीवन दिलेलं आहे याचं श्रेय, याचं महत्व आज परमेश्वरामुळे आहे. अन्यथा हे जीवन आपल्याला जे मिळालेलं आहे आपल्या कृत्याने नव्हे किंवा मनुष्याने
केलेल्या चांगल्या कृत्यांमुळे देखील हे प्राप्त होत नाही, तर केवळ आणि केवळ परमेश्वर हा जिवंत देव आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवल्याने आपल्याला हे तारण प्राप्त होतं किंवा हे जीवन प्राप्त होतं. आणि म्हणून याचं महत्व पाऊल तिमोथेला शिकवत आहे. आणि विशेष करून जसं मी म्हटलं आधी की तो प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण या ठिकाणी उत्तमरित्या देत आहे. कसं? तर पुढं 13व्या वचनाचा दुसरा भाग असं म्हटलेला आहे की ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि पिलाताचं जे संभाषण झालेलं आहे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. पिलात त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक प्रश्न विचारले, परंतु ज्यावेळेस आपण योहानकृत शुभवर्तमानामध्ये त्याकडे येतो, त्यावेळेस आपल्याला 18व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येतो तिथे आपल्याला अनेक वचनं आहेत तसे, परंतु काही वचनं आपण वाचूयात. जसं 35 पासून मी पुढे वाचतो. पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले नाही. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे, ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. तर या संभाषणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की पिलात प्रभू येशू ख्रिस्ताला तो विचारत आहे की तू खरोखर यहुद्यांचा राजा तू आहेस का? परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या ठिकाणी उत्तर देत आहे की खरोखर मी तर आहे, परंतु माझं जे राज्य आहे ते या जगातलं नाही. माझं राज्य ह्या पृथ्वीतलावरचं नाहीये. असतं तर माझ्या लोकांनी, माझ्या सेवकांनी त्याविरुद्ध ते लढाई केली असती. त्यांनी मी इथं यावं असं घडू दिलं नसतं, असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे हे देखील सांगितलं की त्याचा उद्देश येण्याचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उद्देश होता तो या ठिकाणी स्पष्टपणे तो सांगत आहे की येशूने उत्तर दिले, 37 वचन, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे माझा जन्म, त्याचा पर्पज काय होता या जगामध्ये येण्यासाठी. आणि तो स्पष्ट बोलत आहे की मी यासाठी जन्मलो आहे. आणि पुढे तो म्हणतो की यासाठी जगात मी आलो आहे. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं जगातील येणं, ह्या जगामधील येणं, खरोखर त्याचं राज्य त्याने गाजवलेलं आहे. आणि खरोखर जे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि तो सत्य आहे, पुढं असं तो पुढे हे देखील म्हणत आहे की मी सत्य आहे. आणि पिलाताला ह्या गोष्टी समजून नाही आल्या. पिलात त्याला म्हणाला की सत्य काय आहे? आणि पुढे जर 19व्या अध्यायाच्या पुढच्या वचनांमध्ये पाहिलं तर पिलात कदाचित त्याच्या अधिकाराचा तो त्या ठिकाणी उपयोग करून त्याला सांगू इच्छित होता की माझ्या हातामध्ये अधिकार आहे, मी तुला सोडू शकतो, हे तुला ठाऊक नाही काय? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं देखील त्याला सांगितलं की हा अधिकार तुला सोडविण्याचा अधिकार मला आहे, हे तुला आपण 10वं वचन वाचूया ना, 19:10. पिलाताने त्याला म्हटले, माझ्या बरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला असता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला ह्या ठिकाणी हे सांगू इच्छित आहे की जे कार्य मी करावयास आलोय, ज्यासाठी माझा जन्म झालेला आहे, ते कार्य होणार आणि ते पूर्णच होणार. आणि त्यामध्ये पिलाताचा कुठलाही
अधिकार तिथं चालणार नव्हता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ते त्याला स्पष्टपणे सांगितलं. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने असं केलं? प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य होतं, जे मरण तो पत्कर जे जे पत्कर त्याने केलं होतं, किंवा त्याचं जो कार्यचं जी म्हणजे त्याला जे कार्य पूर्ण करायचं होतं, खरोखर ते त्याने पूर्ण केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि म्हणून तो तिथे हटलेला नाही किंवा त्या ठिकाणी तो भावुक झालेला नाही, तर त्याने स्पष्टपणे पिलाताला उत्तर दिले की हा अधिकार तुला वरतून मिळाला असता तर असं घडलं नसतं. परंतु खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं या जगामध्ये ह्यासाठीच होतं की त्याने आपल्यासाठी प्राण देऊन त्याने तारण सर्व मनुष्य किंवा जीवन सर्व मनुष्य जातीला त्याने द्यावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या कार्यामध्ये तो पुढे गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याने ते कार्य पूर्णतेस नेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देऊन पाऊल या ठिकाणी तिमोथेला उत्तेजन देत आहे की जो पत्कर त्याने केला होता त्याविषयी तो त्याला शिकवत आहे. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची साक्ष टिकून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्याच्या उद्देशापासून तो हटला नाही आणि शेवटपर्यंत त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून पुढे जाऊन तिमोथेला पाऊल हेच सांगत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राख. संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्यासाठी जणू काही एक आज्ञा, आणि त्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं शिकवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तिमोथेला पाऊल ह्या ठिकाणी हेच सांगत आहे की ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपली साक्ष टिकून ठेवलेली आहे, त्याने जो पत्कर केला होता त्यावरती तो टिकून राहिला, त्याचप्रमाणे तुला देखील तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगट होईपर्यंत तुला ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राखणे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःवरती कधीही दोष येऊ दिला नाही, त्याच्यावरती कोणीही दोष लावू शकला नाही, कारण का तो सत्य होता. ते वचन आपण वाचलं आणि तेच शिक्षण पाऊल या ठिकाणी तिमोथेला देत आहे. आणि पुढे तो हे देखील पत्कर करत आहे की त्यामुळे काय झालं बरं. आपल्याला फिलिप्पियस पत्रामध्ये, त्याचप्रमाणे कलसेकरास पत्रामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त तो नम्र झाला तरी देखील त्याला अधिक मोठं स्थान पित्याने त्याला दिलं. आणि ते कार्य पूर्ण केल्यानंतर त्याला सर्वात उंच असं स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेलं आहे. आणि खरोखर जे स्थान त्याला त्याच्या योग्यतेचं आहे ते स्थान त्याला प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून त्याचा पत्कर किंवा पाऊल त्या गोष्टींचं पुन्हा एकदा आठवण तिमोथेला देखील करून देत आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहत आहोत तो कोण आहे, तो कसा आहे, आणि त्याच्याविषयी पवित्र शास्त्र काय सांगत आहे. आणि 15व्या वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे, जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणीही माणसांनी पाहिले नाही. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला या ठिकाणी पाऊल तिमोथेला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देत आहे. आणि ह्यामधून आपल्याला हे देखील समजून येतं हे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा हे गुणधर्म परमेश्वराचे आहेत, आणि ते सर्व गुणधर्म आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहावयास मिळतं. ह्याचाच अर्थ हा की प्रभू येशू ख्रिस्त हा देखील तो देव आहे. आणि ह्या वचनांद्वारे त्याने हे प्रगट करून दिलं की तो धन्य आहे, जो धन्य आहे तो एकच अधिपती आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपला प्रभू येशू ख्रिस्त तो ठरलेला आहे. आणि त्यालाच आणि केवळ त्यालाच अमरत्व प्राप्त झालेलं आहे. आणि का बरं? कारण का परमेश्वर स्वतः जीवन देणारा आपला परमेश्वर आहे. आणि वचनांमध्ये आपण पाहिलं यशायाच्या 42व्या अध्याय आणि 5व्या वचनामध्ये देखील अशाच प्रकारे तिथं लिहिलेलं आहे की सर्वांना जो जीवन देतो तो आपला परमेश्वर थोर देव आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ह्या वचनांद्वारे पाऊल या ठिकाणी गौरव करत आहे आणि तो त्याचं वर्णन या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं करत आहे. ते सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला देवाच्या ठाई आपल्याला पाहावयास मिळतात आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन करताना या ठिकाणी आपल्याला पाऊल दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त खरोखर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असा तो ठरलेला आहे. आणि खरोखर त्याच्याद्वारे आणि त्याच्या जीवनामुळे त्यांनी पिलातासमोर, केवळ पिलातासमोरच नाही तर संपूर्ण जगासमोर त्यांनी आपली
साक्ष, जो पत्कर त्याने केला किंवा ते जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं ते त्याने शेवटपर्यंत त्याला कुठलाही डाग येऊ दिला नाही किंवा त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा दोष येईल अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने कधी केलं नाही. तर आपल्या पित्याचं गौरव प्रभू येशू ख्रिस्ताने नित्य त्याच्या जीवनक्रमामध्ये 3.5 वर्षामधील त्याच्या जीवनक्रमामध्ये आणि आधी जे काही त्याचं लहानपणापासून आपण पाहिलेलं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही या गोष्टींविषयी कमी पडू दिलेली नाही आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ते थोर स्थान प्राप्त झालेलं आहे. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे, जो अगम्य प्रकाशामध्ये त्याची वस्ती स्वर्गामध्ये अगम्य प्रकाशामध्ये आहे आणि त्याच्या सभोवत लाखो देवदूतांचा त्या ठिकाणी नित्य स्तुती होत आहे आपल्याला पाहावयास मिळतं वचनांमधून. आणि खरोखर असा आपला थोर परमेश्वर, थोर प्रभू ज्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की ज्याला कोणी माणसाने पाहिलं नाही, ही परमेश्वराची पुन्हा एकदा आपल्याला त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी पाहावयास मिळतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याने आपल्याला पित्याची ओळख झालेली आहे. आणि खरोखर थोमाशी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता त्यावेळेस त्या संभाषणामधून आपल्याला पाहावयास मिळतं की खरोखर पित्याची ओळख आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने करून दिलेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगट होणं हे किती महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो म्हटला की माझं जन्म यासाठीच झाला, माझं जगात येणं देखील त्यासाठीच आहे. आणि खरोखर असं प्रभू येशू ख्रिस्त ज्याने पित्याला प्रगट केलेला आहे तो आपला आज तारणारा ठरलेला आहे. आणि म्हणून अशा प्रभू येशू ख्रिस्ताला नित्य धन्यवाद देणं, त्याची उपकार स्तुती करणं हे पावलाने तिमोथेला देखील त्याच्या वचनांमधून शिकवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात मोठं उदाहरण देऊन एक किस्सा पावलाने त्याच्या समोर ठेवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे पिलातासमोर आपला पत्कर त्याने चांगला असं ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे ते आव्हान पाऊल तिमोथेला करत आहे. आणि तेच आव्हान आज आपल्या जीवनामध्ये देखील आहे. जो जीवन देणारा आपला प्रभू, जो जीवन देणारा आपला तारणारा, त्याने आपल्या समोर देखील हाच आव्हान त्याने ठेवलेलं आहे की जो पत्कर आपण केलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती वरील जो विश्वास आपला आहे, त्याची जी साक्ष आहे, त्याच्या ज्या आज्ञा आहेत आणि त्या सर्व गोष्टी निष्कलंक व निर्दोष राखण्याची जबाबदारी आज आपल्या देखील खांद्यावरती आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी आज आपली खरोखर ओळख करून घेतलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या जवळ त्यासाठीच घेतलेलं आहे. आणि शेवटी 16व्या वचनामध्ये असं तो म्हणतो की आणि कोणी पाहू शकत नाही, ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखविल, त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा सन्मान होणं हे महत्वाचं आहे. आणि खरोखर त्याचं सन्मान व पराक्रम हे युगानुयुगचे आहेत. प्रभू येशू ख्रिस्तासारखं पराक्रम कोणीही करू शकलं नाही. आणि खरोखर आज आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या वचनामधून त्याच्या पराक्रमाची प्रचिती आपल्याला पाहावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य आपल्यासाठी केलेलं आहे ते अद्भुत आहे. असं कार्य कोणीही आपल्यासाठी करू शकलं नाही, परंतु देवाने जे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी सिद्ध केलं आहे ती खरोखर परमेश्वराची मोठी दया आपल्यावरती झालेली आहे. म्हणून आज सकाळी या मननाद्वारे ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करत आहोत, तर आपण या सर्व गोष्टी आपल्या देखील मनामध्ये ठेवूयात. आणि खरोखर तो सन्मान, तो आदर खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि म्हणून जो धन्य, जसं मी 15 वर्षामध्ये पुन्हा एकदा शेवटी वाचेल की जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्याला एकच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणी माणसाने पाहिले नाही, अशा थोर परमेश्वराला सन्मान देऊन आपण महिमा आपण करूया. धन्य येशू नाम. थँक्यू.